नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ईव्हीटेक मराठी. मंडळी, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय इलेक्ट्रिक कार्स बद्दल माहिती. इलेक्ट्रिक कार्स हा इलेक्ट्रिक व्हेकलचा सगळ्यात मोठा सेगमेंट आहे आणि सध्या इलेक्ट्रिक कार्सचे 3 टाइप्स मार्केटमध्ये आहेत. पहिला प्रकार आहे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल, दुसरा प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आणि तिसरा हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. सगळ्यात पहिलं बघूया बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल. बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकलला ZEV म्हणजे झिरो एमिशन व्हेकल देखील म्हटलं जाते. त्याचं कारण सिंपल आहे, कुठलाच गॅस किंवा कुठलाच धूर आपण बाहेर सोडत नाही आहेत गाडीतनं. म्हटल्यानंतर क्लीन एनर्जीवर धावणारी गाडी जे ZEV झिरो एमिशन व्हेकल. पण त्याच गाडीमध्ये बॅटरीज ह्या आपल्याला अंडर सीट बघायला मिळतात. आपला जो फुटबोर्ड असतो ना, तो जर तुम्ही या फोटोमध्ये व्यवस्थित बघू शकत असाल, बॅटरी ही अशी प्लेस केलेली असते ज्याने गाडीचा बॅलन्स एकदम व्यवस्थित राहील. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या भारतात इलेक्ट्रिक कारची सुरुवात 2003-4 सालापासूनच सुरू झालेली होती. जी ही अशी एक गाडी होती जी फक्त 2 सीटर होती, पण लीड ॲसिड पॉवर्ड. पण महिंद्राने 2009-10च्या दरम्यानच एक लिथियम आयन पॉवर्ड इंडियाची फर्स्ट लिथियम आयन पॉवर्ड इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च केली, जी होती ही अशी E2O नावाची. आता आपण बघूया इलेक्ट्रिक कार्स मधल्या मोटर्स बद्दल. इलेक्ट्रिक कार्स मध्ये AC इंडक्शन मोटर्स असतात, ना की BLDC मोटर्स. कारण AC इंडक्शन मोटर्सची कॅपॅसिटी ही खूप जास्त असते आणि ही लॉंग लास्टिंग असते. AC इंडक्शन मोटर हे एखादा मॅग्नेट यूज करून देखील त्याचं पॉवर वाढवलं जाऊ शकतं आणि AC इंडक्शन मोटरची स्पीड खूप चांगली असते. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या सेगमेंटकडे, जो आहे प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये 2 मोटर्स असतात, एक इलेक्ट्रिक मोटर आणि दुसरं ICE इंजिन, म्हणजेच आपलं पेट्रोल किंवा डिझेल पॉवर्ड इंजिन. आता या गाडीचा फायदा एकच आहे की ही अर्धी इलेक्ट्रिक पॉवर्ड आहे आणि अर्धी आपल्या रेग्युलर पेट्रोल किंवा डिझेल कारसारखी आहे. म्हणजेच जर का बॅटरीची चार्जिंग संपली तर आपण पेट्रोल किंवा डिझेलवर शिफ्ट करून गाडी चालू ठेवू शकतो विदाउट एनी इंटरप्शन. आणि जो रेंज एन्झायटीचा प्रॉब्लेम होता तो देखील प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्समुळे खूप कमी होऊ शकतो. पण येत्या काळात बॅटरीजवर खूप चांगले सोल्युशन्स निघू शकतात, जेणेकरून बॅटरीची रेंज आणखीन वाढेल आणि रेंज एन्झायटीचा प्रॉब्लेम कमी होईल. पण तरीसुद्धा सध्या मार्केटमध्ये प्लग इन हायब्रिड व्हेकल्सला देखील बऱ्यापैकी डिमांड आहे. आता आपण वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या सेगमेंटकडे, जो आहे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्सपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. ह्याच्यात फक्त आपण बॅटरी एक्सटर्नली चार्ज करू शकत नाही, एवढंच. जेव्हा गाडीचं इंजिन स्टार्ट करतो तेव्हा इंजिन एक सर्टन स्पीडवर गेल्यानंतर त्या कायनेटिक एनर्जीला तिकडे एक फिट केलेला इलेक्ट्रिक जनरेटर कम मोटर असतो, जो त्या एनर्जीला बॅटरीमध्ये ॲज अ इलेक्ट्रिक एनर्जी सेव्ह करतो आणि बॅटरी जेव्हा फुल होते तेव्हा तीच एनर्जी आपण त्या मोटर थ्रू यूज करून थोडीशी रेंज वाढवण्यासाठी त्या बॅटरीचा उपयोग होऊ शकतो. ह्या फार रेंज देऊ शकत नाही आहे, कारण सध्या तशी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही आहे. पण येत्या काळात ती डेव्हलप होईल अशी आशा आहे. पण साधारण 8 ते 10 किलोमीटरची रेंज ही आपल्याला हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये मिळते. मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय तर तुमच्यासाठी शेवटला एक छोटा सरप्राईज एलिमेंट ठेवला आहे. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, बघा ही कशी वाटते. Worrying about the legacy of the past, but still leverage and learn from what's been done before. We've intentionally made sure that we're doing things that people don't believe to be possible.